आता आपण क्वेश्चन सेकंड बघतोय. ए बी सी डी इज अ quadrilateral in which AD equal to BC and angle BAD equal to angle CBA. Prove that first, triangle ABD congruent triangle BAC. Second, BD equal to AC. Third, angle ABD equal to angle BAC. याच्यामध्ये आपल्याला 3 गोष्टी दाखवायच्या आहेत आपल्याला. पहिला आपण गिवन लिहून घेऊया. गिवन इन क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी. काय काय गिवन दिलंय? AD equal to BC and angle DAB equal to angle CBA. हे आपल्याला गिवन दिले. आता टू प्रूव्ह, आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे? ट्रायंगल ABD congruent triangle BAC. Second, BD equal to AC. Third, angle ABD equal angle BAC. आता आपण प्रूफ करूया. फर्स्ट लिहूया आपण. जे आपल्याला 2 ट्रायंगल्स इक्वल घ्यायचे ते पहिले घेऊया. इन ट्रायंगल ABD, बघा ABD कुठे आहे? ABD हा वाला ट्रायंगल आहे. अँड ट्रायंगल BAC. BAC ह्या साईडचा आहे आणि हा या साईडचा आहे. तर बघा आता आपण याच्यामध्ये लिहूया. आपल्याला AD इक्वल टू BC हे गिवन दिलं आहे. बघा कुठे आहे? AD इक्वल टू BC. अँगल DAB इक्वल टू अँगल CBA, म्हणजे अँगल DAB म्हणजे हा अँगल याच्याबरोबर अँगल CBA हा अँगल इक्वल आहे असं आपल्याला गिवन दिलं आहे. आणि आता इथे बघाल तर AB ही जी साईड आहे ती या ट्रायंगलमध्ये पण येते आणि ही साईड या ट्रायंगलमध्ये पण येते. म्हणून आपण याला AB इक्वल टू AB लिहूया आणि याला रिजन कॉमन साईड असं लिहू शकतो. बघा मग हे ट्रायंगल्स SAS टेस्टनुसार कॉन्ग्रुएंस झालेत. म्हणून आपण लिहूया ट्रायंगल ABD कॉन्ग्रुएंस ट्रायंगल BAC बाय SAS कॉन्ग्रुएंसी टेस्ट. पहिलं आपलं हे प्रूव्ह करायचे होते ते झाले. सेकंड पार्ट आपण बघा. आता आपण हे 2 ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंस दाखवलेत तर ते पहिले लिहून घेऊया. आता हा जो भाग आहे मग याच्यामध्ये बघा BD इक्वल टू AC आपण असं लिहू शकतो का? तर बाय CPCT यामुळे लिहू शकतो. आणि थर्ड वाला पार्ट आहे त्यासाठी सुद्धा आपण हे 2 ट्रायंगल कॉन्ग्रुएंस आहेत ते आधी लिहून घेऊया. आणि थर्ड आपल्याला अँगल ते इक्वल दाखवायचे आहेत ते सुद्धा आपण ABD इक्वल टू अँगल BAC यालाही रिजन हेच लिहू शकतो बाय
CPCT. अशा पद्धतीने हे आपलं दुसरं एक्झाम्पल सॉल्व करून झालेलं आहे. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.